नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करतात. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ 24 तास उलटत नाहीत तोवर एक नगरसेविका आपल्या हातगाडीवर फळ विक्री करताना दिसल्या. संघर्ष, कष्ट व जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. मावळ व लोणावळा परिसरात त्यांचा साधेपणा, कष्ट व लोकशाही मूल्यांची विशेष चर्चा होतीये. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासात सार्थ ठरवत आपला मूळ व्यवसाय कधीही सोडणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोणावळा नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवून भाग्यश्री जगताप या आपल्या मूळ फळ विक्रीचा व्यवसाय ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी पोहोचल्या आणि नगरसेविका झाल्यावरही हा व्यवसाय अभिमानाने सुरू ठेवत राजकारणातील सकारात्मक चित्र उभं केलं आहे. गेल्या 20 वर्षापासून फळ विक्रीच्या व्यवसायातून त्या संसाराचा गाडा चालवत आहेत. राजकारणात एंट्री करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांसमोर भाग्यश्री जगताप या प्रेरणास्थान ठरल्यात. भाग्यश्री जगताप या सकाळी दुपारी पेरू विक्री करतात आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपली उपजीविका चालवतात. निवडणूक प्रचार काळातही त्यांनी आपल्या फळ विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. प्रचाराच्या दिवसात त्या सकाळी दुपारी पेरू विक्री करून संसार चालवत तर संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करत होत्या. त्या खंडाळा, बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासी पट्ट्यातील रहिवासी आहेत. प्रचार दरम्यान या भागात त्यांचं उत्स्फूर्त स्वागत होत होतं. आमदार सुनील शेळके यांनी भाग्यश्री जगताप यांना निवडणुकीत उमेदवारी दिली होती. नगरसेविका झाल्यानंतरही त्यांनी फळ विक्रीचा व्यवसाय न सोडता निकाल जाहीर होताच हातगाडी लावून पुन्हा व्यवसाय सुरू केला. हे विशेष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना 1468 मतं मिळाली तर भाजपच्या रचना विजयसिंगकर यांना 860 मतं मिळाली. 608 मतांनी भाग्यश्री जगताप विजयी झाल्यात. पुणे प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.